क्रियाशील पेंशनर्स एसोसिएशन खामगांव की वार्षिक आम सभा 23 अगस्त 2026 को दोपहर 1 बजे खामगांव के अर्जुन खिलजी नेशनल हाई स्कूल व जूनियर कॉलेज के सभागृह में संपन्न हुई। सभा की अध्यक्षता क्रियाशील पेंशनर्स एसोसिएशन के अध्यक्ष भानुदास हुरसाड ने की। इस अवसर पर नेत्र रोग तज्ञ डॉक्टर प्रतीक सुरुशे, एमडी मेडिसिन डॉक्टर दीपाली सुरुशे, वसंत सरकटे, डॉक्टर सचिन इंगोले, गणेश हरी कोलते, तुकाराम अर्जुन निखड़े मंच पर विराजमान थे। आपल्याला फ्रॅक्चर झालं, अपेंडिक्सला दुखला, पण लगेच डॉक्टरांकडे जातो की नाही बाबा काही करा पण दुखणं त्या फ्रॅक्चरने जीव जात नाही, त्या अपेंडिक्सने जीव जात नाही, पण आपण जे सांगितलं आहे की दुखणं ऑपरेशन का करतो कारण आपल्याला दुखणं सहन होत नाही। पण हे जे डिसीजेस आले, मधुमेह झालं, मधुमेह आणि उच्च रक्तदाब बीपी आहे, हे पेनलेस डिसीजेस, त्याचं दुखणं नाही, आपल्याला रोजच्या आयुष्यात त्रास होत नाही, ह्याने आपला जीव जातो। खूप पेशंट्स आले माझ्याकडे, 400-500 शुगर घेऊन आले असतात, कदाचित 15 वर्षापासून शुगर असेल त्यांना कधीच आयुष्यभर त्रास झालेला नसतो, काय घेऊन येतात डायरेक्ट डायलिसिस अटॅक घेऊन येतात। खूप वाईट वाटतं आम्हाला, कारण ती इव्हर्सिबल स्टेजला पोहोचलेली असतात, त्या पेशंटची पावर मी परत आवश्यक नाही, कारण त्यावेळेला मला त्या पेशंटचा जीव वाचवावा लागतो। पेशंट सुट्टी घेऊन जातो तरी पेशंटला एका पायाने चालता येत नाही, एका हाताने चालता येत नाही, काही काही मुलांचे तोंड वाकडी झालेले असतात, म्हणतात मॅडम काहीच तो फरक पडला नाही, माझ्यासाठी काय होतं, माझ्यासाठी जीव वाचवत होतो, डायलिसिसमुळे त्या पेशंटचा जीव जाणार असतो हे मला माहिती असतं, माझं काय जीव वाचवतं, जी पॉवर गेली आहे हा इरिव्हर्सिबल डॅमेजमुळे असणारा प्रकार आहे। काही काही जणांची फिजिओथेरपीने पॉवर येऊन जाते 6-7 महिन्यांमध्ये, तो वेगळा विषय झाला। जसं की सर डोळ्याची नजरेबद्दल बोलले, तसंच मधुमेहाचा आणि सगळ्यात जास्त हृदयरोगाचा आणि पॅरालिसिस ज्याने आपला जीव जातो त्याचं प्रमाण, ज्यांचा मधुमेह नियंत्रणामध्ये नसतो अशा। मान्यवरों के हस्ते सरस्वती पूजा कर दीप प्रज्वलित किया गया। स्वर्गवासी सदस्यों को 2 मिनट मौन रखकर श्रद्धांजलि अर्पित की। प्रमुख अतिथियों का परिचय दिया गया। क्रियाशील पेंशनर्स एसोसिएशन पदाधिकारी एवं सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर प्रमुख अतिथि डॉक्टर प्रतीक सुरुशे ने आंखों की हिफाजत के लिए विविध सुझाव दिए हैं, तो दूसरी ओर डॉक्टर दीपाली सुरुशे ने अच्छे स्वास्थ्य के लिए सभी को विशेष रूप से अपने खाने पीने की चीजों पर ध्यान देने के लिए सुझाव दिए हैं। कार्यक्रम का संचालन सुरेश खर्चे ने किया। आपल्याला विविध आजाराचे निदान होतं। कोणा व्यक्तीला मधुमेह आहे का, म्हणजे डायबिटीज, कोणाला उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा संधिवाताचे काही आजार, ह्याचं प्रथम लक्षण आपल्याला डोळ्यामध्ये दिसतं। तर ज्यांना शुगर आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा डोळे चेक करत राहणं महत्त्वाचं आहे। त्याला आपण मल्टी सिस्टम डिसऑर्डर असं म्हणतो। मधुमेह फक्त विशेष एका अवयवाला काम करत नाही, सगळ्या अवयवांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं। त्याच्याचप्रमाणे डोळ्यातही असतं। डोळ्याचा एकदा मधुमेहाचा आजार आपल्याला पडदा खराब व्हायला सुरू झाला तर ह्याची रिकव्हरी फार अवघड आहे, ह्याची ट्रीटमेंट फार किचकट आहे। हे होऊ नये किंवा तुम्हाला जर डायबिटीज असेल तर तुम्हाला एंड स्टेज पर्यंत पोहोचू नये, ह्याच्यासाठी शुगर कंट्रोल ठेवली, ह्याचे हेच एक उपाय आहे। एकदा आपण कॅज्युअल ॲटिट्यूड राहिलो आणि डोळा खराब झाला, पडदा खराब झाला तर आपल्याला विशेष काही ट्रीटमेंट त्याची करता येत नाही, म्हणून नियंत्रण हाच उपचार आहे। तर डोळ्याच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, त्याचं आपण रुटीन चेकअप ठेवलं पाहिजे आणि त्या वेळेस जर आपलं शुगर वाढत असेल तर आपण त्या हिशोबाने डोस वाढवून घेतला पाहिजे। ह्याचप्रमाणे आणखी एक आहे की आपल्याला 40 नंतर जवळच बघायला चष्मा लावावा। प्रत्येकाला गरज पडते, कुणाला 40 मध्ये लागतो, कुणाला 50 मध्ये लागतो। तर हा चष्मा सुद्धा आपल्याला दर 2 वर्षांनी नंबर चेक करून घेणं फार गरजेचं आहे। चुकीच्या नंबरचे चष्मे लावल्याने फार डोळ्यांचे त्रास होतात असं आम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो। म्हणजे काय की डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्याला खाज येणे, चुचुकणे, मध्ये डोळ्याला तारा तारा आल्यासारखं वाटणे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगांव।